गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यांतर्गत येणाऱ्या व रेगडी ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट असणाऱ्या अतिदुर्गम गरंजी गावात इतिहासात पहिल्यांदाच प्रौढांच्या कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे। विजेत्या संघांना प्रथम बक्षीस 50,001, द्वितीय बक्षीस 30,001, तृतीय बक्षीस 20,001, चतुर्थ बक्षीस 10,001, त्याचप्रमाणे काही वैयक्तिक बक्षिसे असल्याने लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव कबड्डी संघांच्या खेळाडूंवर होणार आहे। त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासह नजीकच्या छत्तीसगड राज्याच्या ग्रामीण भागातील संघ जवळपास 50 पेक्षा अधिक संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत। त्यामुळे गरंजी गावाला अक्षरशः यात्रेचे स्वरूप आले आहे। या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आलेल्या मान्यवरांची यावेळी गरंजी गावातून भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। जिंदगी फाउंडेशन त्रिभुवनवाडीचे अध्यक्ष विजय कारखेले यांच्या शुभ हस्ते यावेळी या कबड्डी सामन्यांचे उद्घाटन करण्यात आले। या उद्घाटन प्रसंगी रावजी मोहनदा, गरंजी ग्रामसभेचे अध्यक्ष लालाजी हिचामी, गाव भूमिया कोतू हिचामी, पोलीस पाटील चैतू हिचामी, तुकाराम कंगाली, भाऊजी हिचामी, कोको कंगाली, तुळशीराम नरोटे, चंदू लेकामी, सोनू गोटा, मधुकर कांदो, किशोर हिचामी, दुर्गू गोटा यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते। यावेळी खेळाडूंनी आपला उत्कृष्ट खेळ दाखवत उपस्थितांची मने जिंकली। या प्रत्येक सर्विस करीत आहे।
खेळाडू प्रयत्न तर आहे परंतु गरंजी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच कबड्डीच्या भव्यदिव्य सामन्यांचे आयोजन केले असल्याने गरंजी ग्रामस्थांच्या आनंदाला अक्षरशः पारावार उरलेला नाही। आमच्या गावात हा कबड्डीचा सामना ठेवून आम्हाला एवढा आनंद वाटत आहे की आज आमच्या दिवाळी सणासारखा वाटत आहे आमच्या गावात गरंजी गावात। आमच्या गावात हा सामना कधीच ठेवले नाही होतून आज पहिला वेळ ठेवला होऊन एवढ्यामुळे आम्हाला आनंद वाटत आहे। जवळपास 1 लाख बक्षीस असल्यामुळे आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या वरून टीम आणि छत्तीसगड असे एरियामध्ये येऊन या ठिकाणी खेळण्यात आला। कमीत कमी 50 टीम या ठिकाणी उतरले म्हणून आम्ही ग्रामसभातर्फे आम्ही आनंद आहे की यावर्षी 2025मध्ये पुन्हा 26मध्ये याच्यापेक्षा इंटरेस्ट लोक घेतील, कारण की येथील महिला पुरुष सहकुशीनं खुशीनं निर्मिती घेतली आहे। आमच्या गावात पहिली वेळ कबड्डी हा सामना ठेवण्यात आला आणि आमच्या गावात आणि इकून तिकून जे खेळाडू मंडळ नवीन आलेत आणि आमच्या गावात एवढा म्हणजे मनखुश लोक आहेत, महिला पुरुष आणि खेळाडू म्हणजे आपले पोरं, की बहुत म्हणजे आनंद असा वाटतो की आपला एक गावामध्ये काहीतरी एक सणानिमित्त किंवा एक मेळानिमित्त असं वाटतं की बहुत लोक खुश आहेत आणि आपल्याला पण बहुत आनंद वाटतो। आणि असा एक मनोरंजन वाटत आहे की आज एवढ्या दिवसापासून काही वर्षापासून आमच्यामध्ये एक संमेलन ठेवल्याबद्दल सब आमच्या गावचे बहुत आनंदाने खुशीनं असं वाटतं की चांगला आपल्याकडे मेला बसला असं म्हणजे दिसत आहे। परत 8 नंबरच्या घडी सरकार संध्याकाळीकडे 1 नंबर 4 नंबरच्या घडी गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातील रेगडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम अशा गरंजी गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच कबड्डी सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। ग्रामसभा गरंजीने आणि येथील जयसेवा क्रीडा मंडळाने पुढाकार घेऊन या सामन्याचं आयोजन केलेलं आहे। या सामन्यामध्ये जवळपास 50 पेक्षा अधिक संघांनी सहभाग घेतलेला आहे। उद्घाटक म्हणून मला या सामन्यांचं उद्घाटन करण्याची संधी मिळाली, हा माझ्या जीवनातील अतिशय आनंदाचा आणि अविस्मरणीय अशा प्रकारचा प्रसंग आहे। या ठिकाणी ग्रामस्थांच्या एकजुटीने पहिल्यांदाचा सामना होतोय, त्यामुळे या गावाला अक्षरशः दीपावली सणासारखे स्वरूप आलेले आहे। सर्व ग्रामस्थ अतिशय आनंदात आहेत, सर्वत्र उत्साह आहे, सर्वत्र आनंद आहे। गडचिरोली जिल्ह्यातून माझी बदली होऊन जवळपास 7 वर्ष झाले, परंतु या गावाने माझ्यावर जे प्रेम केलं, मला जो स्नेह दिला, मला जी आपुलकी दिली, त्यामुळे आज या ठिकाणी येऊन मी या सामन्यांचं उद्घाटन केलं आणि ग्रामस्थांशी संवाद साधला। निश्चितच सर्व खेळाडूंसाठी मी शुभेच्छा देतो आणि ग्रामस्थांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। अतिदुर्गम गरंजी गावच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रौढांच्या कबड्डी सामन्यांचे आयोजन केले असल्याने व लाखो रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव खेळाडूवर होणार असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांनीही कबड्डी सामने पाहण्यासाठी अक्षरशः गर्दी केली आहे। कबड्डी सामन्यांच्या आयोजनामुळे दुर्गम भागातील खेळाडूंमध्ये संयम, सहकार्याची भावना, संघर्षातून विजय आदी गुणांची वाढ होऊन दुर्गम भागातील गावाच्या विकासाला चालना मिळेल हे नक्की। जिंदगी न्यूज नेटवर्क, गडचिरोली। शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क।